सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे रविवार आणि माझा आहे सुट्टीचा दिवस. सो मी खूप निवांत होते आणि इवासाठी आज मी उपमा बनवणार होते. सो हा डॉक्टर रवा उपमा आहे. त्याला मी स्वच्छपणे पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि उपमा बनवण्यासाठी मी आलू, टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर असं साहित्य तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हाफ चमचा तूप वापरणार आहे इथे उपमा बनवण्यासाठी. खरं तर लहान बाळांसाठी आपण तूपच वापरायला हवं, कारण तेल मला नाही वाटत की लहान मुलांना वापरायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला तेल वापरता की तूप वापरता नक्की कमेंट करून सांगा. इथे तूप तापल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरे, थोडी मोहरी ॲड करा. ह्याला चांगला तडका बसल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये टोमॅटो, आलू, कढीपत्ता, लसणाची पानं ॲड करा आणि मंद आचेवर 2-3 मिनिटे छान प्रकारे परतवून घ्या. हा उपमा खरं तर लहान मुलांसाठी अगदी हेल्दी आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करू शकता. इवन लहानांपासून मोठ्यांसाठीसुद्धा हे खूपच हेल्दी आहे. आजकाल डॉक्टर लोक हेल्थसाठी हा डॉक्टर रवा उपमा रिकमेंड करतात. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसा बनलेला आहे. सो इथे तुम्ही 2-3 मिनटे ह्याला मंद आचेवर परतवून घेतल्यानंतर थोडासा लालसर रंग ह्याला आलेला आहे. सो ह्यामध्ये तुम्ही लालसर रंग ह्याला आलेला आहे. सो आता तुम्ही ह्यामध्ये हा रवा ॲड करू शकता आणि ह्यालासुद्धा छान प्रकारे असं मिक्स करा, म्हणजे ह्याचा एक जीव येईल आणि उपम्यामध्ये हे सगळं मिक्स होईल असं म्हणू शकतो. त्यानंतर तुम्ही इथे हळद, थोडीशी चटणी आणि चवीप्रमाणे मीठ घ्या. माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे. सो मी थोडंसं लाल तिखट वापरत आहे आता सध्या, म्हणजे आताच चालू केलेलं आहे. सो तिखट वापरणं न वापरणं हे तुम्ही तुमच्या बाळाच्या टेस्टवरून ठरवू शकता. सो आता मी ह्यामध्ये 1 ग्लास वॉटर ॲड करणार आहे आणि ह्याला छान प्रकारे मंद आचेवर 8 ते 10 मिनिट शिजवू देणार आहे. सो इथे मी त्यानंतर ह्यावर ताटली झाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्याला किती छान असा कलर आलेला आहे. असं वाटतं की इवाच्या आधी मलाच खायची इच्छा झालेली आहे. बट डोंट वरी, आधी मी तिला खाऊ घालणार आहे आणि उरलं मी खाणार आहे. खरं तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करायला हवी, कारण ही खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. आजकाल डॉक्टर लोकंसुद्धा डॉक्टर रवा उपमा सगळ्यांनाच रिकमेंड करतात. सो मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ह्याला छान प्रकारे शिजवू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे हेल्दी असलं खूप छान अशी बाळाची काळजी इथे बनलेली आहे. सो तुम्ही